मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर. तर आत्ता वाजले दुपारचे 2 आणि माझं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवणमध्ये इथे बनवली आहे पनीरची भाजी आणि चपात्या. बस बासचं काय बनवलं नाही आहे. सकाळी ब्रेकफास्टला पोहे केलेले होते, मग ते सगळं हेवी होईल म्हणून. तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही आज कुठे आलो इथे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं सगळी स्टोरी. तर आता हे आमचं तिसरं एअरबीएनबी आहे, जिथे आम्ही आल्यापासून पहिला एका एअरबीएनबीमध्ये 15 दिवस होतो, नंतर एक दिवस एका एअरबीएनबी मध्ये होतो आणि आता तिसऱ्यामध्ये आलोय. तर तिसऱ्यामध्ये का आलोय वगैरे हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. म्हणजे एअरबीएनबी सगळे सेम असतात असं नाही, प्रत्येक एअरबीएनबी वेगवेगळे असतात, वेगवेगळा अनुभव असतो. तर म्हटलं हे कसं आहे एअरबीएनबी जिथे आता आम्ही राहतोय ते कसं आहे हे पण तुमच्याशी शेअर करावं. तर चला मी तुम्हाला क्विक पटकन एक टूर देते इथल्या एअरबीएनबीची, जे कसं आहे ते तुम्हाला दाखवते. तर कॅनडामध्ये जनरली असे मोठे मोठे हाऊसेस असतात आणि बेसमेंट जे असतात ते ग्राउंडला असतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय, मी पुन्हा एकदा सांगते. आता हे जे आम्ही हाऊस राहतोय ते 2 स्टोरी हाऊस आहे, म्हणजे ह्याच्यावर डबल आहे आणि अंडरग्राऊंडला आम्ही आहोत. आणि जनरली जे गेस्ट असतात त्यांना एंट्री जी असते ती बॅकने असते, कारण बेसमेंटला असतं हे त्यामुळे. तर आता आम्ही हे बॅकने असे आलो आणि हा आमचा एंट्रन्स आहे. त्यानंतर इथे आमचं एअरबीएनबी इथे आहे आणि त्याच्या बाजूलाच एकदम दुसरा रूम आहे जिथे अजून एक इंडियनच आहे जे रेंटने इथे राहत आहेत. तर तुम्ही आता बघू शकता इथे काय कन्सेप्ट केलाय. तो पूर्ण 2 स्टोरी हाऊस आहे आणि ते पण वर राहत आहेत ओनर. आणि अंडरग्राऊंडला त्यांनी 2 बाजूला 2 असे करून एक एअरबीएनबीला टाकलंय आणि एक रेंटेड अपार्टमेंटला टाकलंय. तर इथे खूप साऱ्या ठिकाणी ही असे सिस्टम आहे की बेसमेंटला हे लोक असे करतात, म्हणजे एअरबीएनबी किंवा रेंटने असं देतात. सो चला आता मी तुम्हाला आमचं आता हे तिसरं एअरबीएनबी कसं आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे एंट्रन्सला त्यांनी शू रॅक ठेवलेला आहे, शू रॅक बाहेर आहे. त्यानंतर हा आहे एंट्रन्स. एंट्रन्स नंतर तुम्ही बघू शकता इथे आहे किचन. किचन खूप छोटं आहे. ह्याचं पहिल्या एअरबीएनबीचं किचन खूप मोठं होतं, पण हे खूप छोटं आहे. याचं कारण म्हणजे इथे आयलंड दिलेलं आहे वेगळं, सो त्याच्यामुळे हे किचन बघू शकताय खूप छोटं आहे. बाकी अप्लायन्सेस सेमच आहेत. इथे अवन आहे, हे नंतर गॅस वगैरे, इथे पण इलेक्ट्रिकच गॅस आहे. त्यानंतर हे क्लोजेट आणि हे सगळं सेमच आहे. त्या पहिल्या एअरबीएनबी मध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आम्हाला ठेवलेल्या होत्या आल्या. तसं इथे काही नव्हतं. इथे पहिलं कोण राहत होतं त्याच्या वस्तू ज्या होत्या त्याच होत्या, आम्ही काही त्याला हात नाही लावला. पण तिथे आम्हाला त्यांनी सगळं न्यू ठेवलेलं होतं फर्स्ट तिथे आम्ही गेलेलो तिथे. आणि हा आहे आयलंड. त्याच्यानंतर इथे पण स्टोरेज दिलेलं आहे. त्यानंतर इथेच मी आता इथे हे माहिती नाही फ्रूट बास्केट आहे काय, मी आपली त्याच्यामध्ये फ्रूट ठेवली आहे. त्यानंतर इथे हे सगळं जसं नॉर्मल असतं तेच अप्लायन्सेस वगैरे जे आहेत ते. किचन कटलरी एवढ्या जास्त नव्हत्या, आम्ही काल पुन्हा कॉल करून पुन्हा मागून घेतलं. तर ते सगळं आहे. आणि इथे मेन म्हणजे काय आहे, इथे डिशवॉशर नाहीये. तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. डिशवॉशर नसल्यामुळे सगळी भांडी हाताने घासावी लागतात. आणि मला माहितच नव्हतं की हे सेकंड अपार्टमेंट जे बुक केलं त्याच्यात डिशवॉशर नाहीये. त्यात इथे आल्यावर मला अनिकेतने सांगितलं. इथे हे बार स्टूल आहेत, असे बार चेअर बोलतात ह्याला, तर त्या इथे ठेवलेल्या आहेत. हा आहे छोटासा ड्रॉइंग रूम. इथे आहे सोफा आणि हे सगळं कॉफी टेबल वगैरे. त्याच्यानंतर इथे लॉन्ड्री रूम आहे. हा जो डोअर दिसतोय त्या डोअरच्या अपोजिटला ते जे मी मगाशी बोलली इंडियन म्हणजे जे आहेत लोक रेंटने दिलंय ते ह्याच्या अपोजिटच तिथे राहतात. हा मधला डोअर आहे. ऍक्च्युली तिथे पहिल्या अपार्टमेंटमध्ये एअरबीएनबी मध्ये ना तिथे डायनिंग एरिया वेगळा होता आणि ऑफिससाठी पण जागा होती. तर त्यामुळे अनिकेतला बरं पडायचं, कधी डायनिंग टेबलच्या तिथे बसायचे, कधी ऑफिस टेबलच्या तिथे बसायचे. इथे मोठा प्रॉब्लेम झाला, इथे ना डायनिंग एरिया आहे किंवा ऑफिस टेबल पण नाहीये. सो त्याच्यामुळे अनिकेतला कधी हे बघा याच्यावर बसून करतात, कधी बेडरूम मध्ये बसून करतात, कारण कंटिन्यू बसून बसून एका जागेवर कमरेचा त्रास होतो व्यवस्थित सिटिंग पोझिशन नसल्यामुळे. सो त्याच्यामुळे हे कधी इथे कधी तिथे, म्हणून इथे लॅपटॉप दिसतोय तुम्हाला. इथे एक कॅबिनेट आहे, लायनन्स आणि टॉवेल्स, त्यानंतर पिलो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर असं एक कॅबिनेट दिलेलं आहे.
इथे आहे रेस्ट रूम. इथे 2 बेडरूम आम्हाला मिळाले. तिथे 1 बेडरूम होता, तर अनिकेतने 1 बेडरूम हायजॅक केलेला आहे तिथे, आणि इथे आमच्या तिघांसाठी हा दिलाय. तर बऱ्यापैकी मोठा आहे ना अनिकेत? हा बेडरूम बेड्स दोन्ही मोठे आहेत. बेडरूम तेवढे मोठे नाहीत, पण हा बेडरूम डिसेंट साईजचा आहे. म्हणजे ऍक्च्युली हा बेडरूम मोठा आहे म्हणून मी कांचनसाठी ठेवलाय, पण ती मस्त म्हणते की मी दुसरा घेतलाय. आणि मेन म्हणजे इथे काय, इथे हे आहे ड्रेसिंग टेबल आहे बघा, ह्याच्यासाठी मी तुझ्यासाठी ठेवला रूम. बरोबर, पण तो मुलं सांभाळावी लागतात म्हणून ते तिकडे गेला तुम्ही. पण इथे एक चांगलं आहे, इथे ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे, आणि ते तसंच एक आपण अपार्टमेंट मध्ये पण घ्या. हो, त्याच्यावर राहत नाही आपण सामान. इथे छान क्लोजेट आहे. हा क्लोजेट पण मोठा आहे तसा, पण मोठा आहे. थोडा आम्ही इकडे डिवाइड केलाय, मी तिकडे एकटा राहतो. ह्या ज्या बॅगा तुम्हाला अशा खाली दिसत आहेत, त्याचं कारण म्हणजे इथे जर बॅगा ठेवल्या ना तर मग डोअर म्हणजे प्रत्येक वेळी ते काढावे लागतात हे, आणि सगळ्या बॅगा त्याच्यामध्ये राहत नाहीये तिथे. कारण सामान काय मी सगळं काढलं नाहीये त्याच्यातलं, कारण आता खरंच कंटाळा आला. मागचे 2 महिने सामान भरा काढा तेच करतोय आम्ही. जेव्हा बॅगेतलं लागतं तेवढं मी काढते, त्यामुळे मी बॅगा अशा बाहेरच ठेवलंय जेणेकरून ओपन करता येतील व्यवस्थित. इथे आहे अनिकेतचा हा बेडरूम, जो अनिकेतने हायजॅक केलेला आहे. मुलांना काय बघायला नको, ते एकटंच इथे झोपायचं, इथेच पडून राहायचं, इथेच ऑफिस करायचं. सो त्याच्यासाठी हा अनिकेतने घेतलाय बेडरूम. केवढा लहान आहे तो बघायला. लहान म्हणजे एका माणसाला इथून सुरू झाला की संपला तिथे. हो, इथं फक्त इथे आहे आपलं बेसिक, आणि पण एक क्लोजेट आहे. हो, इथे सुद्धा क्लोजेट आहे ओपन करायला. इथे पण क्लोजेट आहे. त्यानंतर इथे पण हा बघ अनिकेत तुमच्यासाठी मिरर आहे. सो अशा प्रकारे हे आमचं 3rd एअरबीएनबी आहे. सो आता आम्ही आलेलो इथे तायकांदो क्लासला. भूवीला तर US मध्ये ग्रीन बेल्ट मिळालेला आहे, पण इथे बघूया ह्यांचे लेवल कसे आहेत, काय आहेत. सो आम्हाला एका फ्रेंडने रिकमेंड केलेलं होतं हे तायकांदो चांगलं आहे म्हणून. सो इथे आम्ही आलो. इथे $27 मध्ये 4 क्लास इनिशियल त्यांना म्हणजे ट्रायल देणार होते 4 क्लासचे. सो त्याच्यासाठी आम्ही इथे आलो, आणि आता तिचे ते ट्रायल झाली, आणि आता अजून म्हणजे 3 क्लास अजून आहेत. ते क्लास झाल्यानंतर डिसाईड करतील ते की कोणत्या बेल्टमध्ये तिला घालायचं आहे वगैरे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. सो चला, तो आत्ता आम्ही घरी आलो. म्हणजे खूपच लेट झालं. आम्ही तायकांदो क्लास केला, त्याच्यानंतर एका ग्रॉसरी स्टोअरला गेलो, तिथे आम्हाला पाणी आणायचं होतं प्यायचं. त्याच्यानंतर आम्ही गेलो वॉलमार्टला, कारण तिथे आम्हाला त्या ग्रॉसरी स्टोअरला ऑलिव्ह ऑइल मिळालं नाही. मग वॉलमार्टला गेलो, कारण उद्या लेट होणार होतं. उद्या सकाळसाठी हवं होतं. लेट म्हणजे अनिकेतला जमणार नव्हतं सकाळीच ग्रॉसरी करायला, आणि इथून थोडं लांब आहे सगळे ग्रॉसरीचे स्टोअर, त्यामुळे. तर मग तिथे गेलो, आणि वाजले आम्हाला 9:30 पावणे 10 झाले, आणि मुलांचा जेवणाचा टायमिंग आहे 8. तर मग मुलांना इतकी भूक लागली, मग ती कारमध्ये खूप कटकट करायला लागली भुकेमुळे. मग अनिकेतने म्हटलं की पिझ्झा घेऊया. मुलांना पिझ्झा घेतला, आणि तो कारमध्येच त्यांना दिला, कारण त्यांना खूप भूक लागली होती. आणि आम्ही त्याच्यातला एक पीस खाल्ला. आणि चपाती आणि पनीरची भाजी दुपारची घरी होती, पण त्या 2च चपात्या होत्या. मग आम्ही येऊन ते खाल्लं, आणि आता सगळं आवरलं. आणि ग्रॉसरी पण खूप करायची होती, ती पण सगळी फ्रुट्स वगैरे सगळंच घेतलं वॉलमार्ट मध्ये. आणि आता सगळं आवरून झालं. सो आजचा हा व्हिडिओ पण आहे तो मी ते एंड करते आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला, जास्त काही मी आज दाखवता आला नाही आहे, फक्त मी एअरबीएनबीज दाखवलं आहे आज. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, आणि स्वतःची काळजी घ्या.